IPS अंजली कृष्णा यांना धमकावणाऱ्या अजितदादांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। कारवाईत हस्तक्षेपासाठी फोनच केला नव्हता, अजितदादांची सारवासारव। करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षकांचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी 23 गावकऱ्यांवर गुन्हा। कारवाई विरोधात प्रतिआंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा। महिला IPS अधिकाऱ्याला धमकी दिली ती लाडकी बहीण नाही का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या विरोधात अमोल मिटकरींची UPSC मध्ये तक्रार, तर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांची चूक असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा। छगन भुजबळांच्या Zee24 तास वरील मुलाखतीचे राजकीय पडसाद। नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांची भेट घेऊन चर्चा करण्याची बावनकुळे आणि विखे पाटलांची तयारी। OBC आरक्षणात घुसखोरी नाही, भुजबळ कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही। भुजबळांच्या टीकेला जरांगे पाटलांचं उत्तर। मृत्यू झालेला व्यक्ती झाला जिवंत, अंत्यविधीची तयारी सुरू असताना तरुणाची हालचाल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील घटनेनं आश्चर्य। आणि राज्यात अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांमध्ये नुकसान, 14,44,749 हेक्टर क्षेत्र बाधित। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचं दिलं आश्वासन।